संजू नाईकला फोन केला, त्यांच्या पेला केला, त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही. त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला 13 फॉर्म दिले. त्यांची 13ची माझी मागणी होती, मेन तरी एक एक दोन दोन द्या, काही नगरसेवक बसतील नाही बसतील. आणि म्हणले त्याची तुम्ही या 13 लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईककडे, त्यांना प्रमुख केलेलं आहे. तर त्या 13 फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते बिचारे तयार होते. काल वकील अफिडेट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे, तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलली की आपण सह्या करून दिला तर बरं होईल. ते परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको, सकाळ सकाळ लोक जातील, कारण 3 वाजेपर्यंत भरायचं आहे, तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील. ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो, 5 मिनिटात येऊन मी सह्या करेन. तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा. आमची लोक रात्रभर बसून, ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं. जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं. वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले. फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो. मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही. त्यांच्या भावाकडे गेली, तिथेही नाही. त्यांच्या शाळेत गेली, तिथेही नाही. त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं. ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो, तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो, एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो. तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे. 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत. तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ते काय पडण्यासाठी देता का? मी फुल ताकद लावीन, निवडून आणीन, तो नाही येईल. पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगणार उभा राहणार, खर्च करणार, मी खर्च करणार, निवडून आणणार. पण उद्या नाही आलं ते पॅनल तर सांगणार मंदाताईला आम्ही बेलापूर दिलं होतं पण ते पडलं, मंदाताईचं पडलं. आणि मंदाताईच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत. हे मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं. आणि म्हणजे आज एक कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे माझी काही इथे लॉबिंग नाही आहे, माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही, सगळे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. त्या संघाचे सुद्धा 2-3 कार्यकर्ते आहेत, नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाही. आबा जगताप संघाचे आहेत, बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात. पण आता मला सांगण्यात आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही. संजू नाईकने सांगितलं, सागर नाईकने सांगितलं, पण हे तिकीट ठरवणारे कोण? मी ते आमदार 3 वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना. इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल. त्यांच्यात खरा दम आहे ना, ते खरे नेते आहेत ना, त्याने 111 सीट निवडून आणून टाकलं. नाहीतर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊ टाकेन. त्या आहेत ना, नेते आहेत ना, स्वतःला मोठे नेते समजतात ना, त्यांना शान वाटत असेल मी मंदा म्हात्रेच्या तिकीट कापल्या, माझ्या तिकीट नाही कापल्या. कार्यकर्त्यांचं मनोबल कापलं तुम्ही, माझं काही ना वाकडं केलं. मंदाताई 4 वर्षे ते आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून. पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल आज तोडलेलं आहे. मला वाटतं तुम्ही खरे नेते आहेत ना, तुम्ही तर पडलेलंच आहे 14th माझ्यासमोर, तुमचा पोरगा पण पडलाय. तुम्ही 111 सीट निवडून आणून दाखवावा, बस माझे चॅलेंज येतात. तरी समज गैरसमज झालेला असावा, त्यांच्याकडे कसं गेलं, काय चुकीचं गेलं. डॉक्टर राजेश पाटील यांना स्वतः मी ते ए आणि बी फॉर्म मी स्वतः चेक केलेले आहेत, स्वतः बघितलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांच्याकडे पोहोचवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेले फॉर्म ए बी फॉर्म कुठे आहेत. मग नंतर मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की मी हे फॉर्म दिले होते, त्यांनी ते मला परत केले. कुठले? त्यांनी ए आणि बी फॉर्म परत केले होते आणि मला त्यांनी सांगितलं की सकाळी घेऊन या. आणि ते ए बी फॉर्म घेऊन गेले. त्याच्या अगोदरच मंदाताईंनी या संदर्भामध्ये काही गोष्टींची भाष्य केलं असेल असं मला वाटतं. नेते आहेत आमच्या, आम्ही जरूर त्यांना भेटू आणि याच्यातला जो काही समज गैरसमज असेल तो दूर करू. मी स्वतः फॉर्म बघितलेला आहे, सिग्नेचर केलेला, माझी सिग्नेचर नाही, जिल्हाध्यक्षांची आहे. जिल्हाध्यक्षांची सही केलेलाच फॉर्म हा तिथे वितरित करण्यात आलेला आहे आणि जिल्हाध्यक्ष हे स्वतःच घेऊन गेलेले त्या ठिकाणी फॉर्म. मला असं वाटतं ह्या संदर्भामध्ये ताई आणि आमचे जिल्हाध्यक्ष
यांच्यामध्ये काय बोलणं झालं, कशामुळे झालं, तर जिल्हाध्यक्षही या संदर्भामध्ये मीडियाला जर त्यांना विचारलं तर ते नक्कीच या संदर्भात उत्तर देतील. पण जे काय घटना झाली असेल त्याच्यामध्ये तोडगा काढून निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष एक दिलानं निवडणूक लढवेल.